श्री स्वामी समर्थ. रामसीता यांच्या नात्यातून या 4 गोष्टी शिकाव्यात. भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्यातील नाते युगानुयुगे स्मरणात राहील. भगवान श्रीरामांची एकच पत्नी आणि एकच राणी होती, त्या माता सीता होत्या. माता सीता यांची पतिव्रता आणि त्या एक आदर्श पत्नी असण्याची अनेक उदाहरणे आपल्याला रामचरितमानसमध्ये पाहायला मिळतात. तुम्हालाही राम आणि सीताप्रमाणे आदर्श पती पत्नी म्हणून जगायचे असेल तर त्यांच्या नात्यातून या 4 सकारात्मक गोष्टी आपण घ्यावायला पाहिजे. प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना साथ द्या. प्रत्येक पती पत्नीने राम आणि सीतेच्या नात्यातून एक धडा घेतला पाहिजे, तो म्हणजे प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना साथ देणे. माता सीतेने रामजींना वनवासात असताना साथ दिली आणि रावणाने पळवून नेल्यानंतरही माता सीतेला परत आणण्यासाठी श्रीराम अविचल राहिले. पैसा आणि पद नात्यात येऊ नये. प्रेम हे पद पैशांच्या पलीकडे आहे. माता सीतेच्या स्वयंवरात थोर महाराजे होते, पण माता सीतेचा विवाह श्रीरामांशी झाला, जे आपल्या गुरुसोबत तेथे पोहोचले होते. एक मुलगा जो राजाही झाला नव्हता आणि राजपुत्राच्या वेशात देखील नव्हता, तरीही माता सीतेने त्यांचा पती म्हणून स्वीकार केला. एकमेकांप्रती निष्ठा. माता सीतेने आयुष्यभर पतीच्या भक्तीचा धर्म पाळला. रावणाने पळवून आणल्यानंतरही माता सीतेने आपल्यावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही आणि शेवटपर्यंत रावणापुढे झुकल्या नाहीत. दूर राहूनही माता सीतेने पत्नीच्या धर्मावर परिणाम होऊ दिला नाही. माता सीता आणि श्रीराम यांचे एकमेकावरील प्रेम आणि त्यांचा वैवाहिक धर्म तसाच राहिला. सुरक्षा आणि आदर. भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या नात्यात सुरक्षितता आणि आदर दोन्हींची भावना होती. माता सीतेच्या अपहरणानंतर श्रीराम त्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी लंकेचा राजा रावणाशी युद्ध करण्यास तयार झाले. प्रत्येक पतीने आपल्या पत्नीच्या सुरक्षिततेची आणि आदराची काळजी घेतली पाहिजे. माता सीतेच्या चारित्र्यावर आणि पतिव्रतेवर जेव्हा प्रश्न उपस्थित राहिले तेव्हा प्रभू रामांचा त्यांच्यावर विश्वास असूनही सीताजी आपल्या पतीच्या सन्मानासाठी अग्निपरीक्षेला सामोरे गेल्या. अशा प्रकारे सीताराम दोघेही देवता म्हणून आपल्याला पूजनीय आहेत. अशा प्रकारे आपणही आपल्या जीवनात राम आणि सीतेचा आदर्श घेऊन आपले जीवन जगले पाहिजे.